महाराष्ट्र आणि भारत बघतोय। त्यामुळे आज जो काही मार्केटवाडीत प्रकार झाला हे खऱ्या अर्थानं तिथल्या नागरिकांना, तिथल्या ग्रामस्थांना, तिथल्या महिलांना ज्या धमक्या मोहिते पाटलाच्या पाळीव गुंडांनी दिल्या त्याचा मी निषेध करतो। येत्या काळामध्ये जर मोहिते पाटलांना संघर्ष पाहिजे असेल तर माळशिरस तालुक्यातला भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता, शिवसेनेचा कार्यकर्ता, अजितदादाच्या राष्ट्रवादीचा कार्यकर्ता, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा कार्यकर्ता मोहिते पाटलांशी संघर्ष करायला तयार आहे। आज ज्या पद्धतीची भाषा मोहिते पाटलांच्या गुंडांनी तिथल्या नागरिकांना वापरली ही अतिशय दुर्दैवी आहे, याचा मी निषेध करतो। बॅलेट पेपरवर जर का परमिशन दिली तर मी राजीनामा देतो असे जानकर म्हणतात, निवडणूक घ्यावी पोटनिवडणूक। माझं त्या ठिकाणी जानकरांना आणि मोहिते पाटलांनी जे चॅलेंज दिलंय त्यांचं चॅलेंज मी ॲक्सेप्ट करतो। त्यांनी कधीही निवडणुकी लावायची तयारी करावी, या ठिकाणी आम्ही निवडणुकीला तयार आहेत, परंतु निवडणूक ही प्रशासनाने घ्यावी। यांच्या घरचा निवडणूक आयोग नाही आहे, त्यामुळे प्रशासनाने निवडणूक घेतली तर आम्ही बॅलेटवर काय त्यांना ज्या भाषेत निवडणूक पाहिजे त्या भाषेत निवडणुकीला आम्ही तयार आहेत। काल आपण एक ट्विट केलं, त्या ट्विटमध्ये आपण असं म्हणालात की शरद पवार येत आहेत, ते विकास कामं पाहण्यासाठी येत आहेत, स्वागत आहे। दुसरीकडे मोहिते पाटलांच्या एकंदरीत जे काही कारखाने लुटले, जानकरांनी जे काही कारखाने लुटले ते पाहायला त्याची देखील पाहणी करावी, काय नक्की आपल्याला आरोप आहे? नाही, शरद पवार साहेब ज्यावेळेस तालुक्यामध्ये येणार असं समजलं त्यावेळेस मी पवार साहेबांना त्या ठिकाणी सांगितलं, पवार साहेब तुम्ही माळशिरस तालुक्यात येताय, तुमचं स्वागत आहे। मी जे विकासाची कामं केले त्या मार्केटवाडी किंवा तालुक्यामध्ये तेही बघावेत आणि मोहिते पाटलांनी अकलूजमध्ये शेतकऱ्यांच्या लुटलेल्या जमिनी ज्या आहेत त्याची पाहणी करावी। मोहिते पाटलांनी जो 2600 रुपयाचा दर या ठिकाणी माळशिरस तालुक्यात त्या उसाला दिलेला आहे त्या शेतकऱ्याला लुटणाऱ्या कारखान्याची पाहणी करावी। शेतकऱ्यांनी कष्टाने उभा केलेला, माय मावल्यांनी मंगळसूत्र मोडून उभा केलेला चांदापुरी कारखाना जो त्या ठिकाणी उत्तम जानकरने विकला त्या चांदापुरी कारखान्याची पाहणी करावी, हे मी पवार साहेबांना सांगितलं। त्यामुळे हे सुद्धा पवार साहेबांनी बघितलं असतं तर आम्हाला आनंद झाला असता, परंतु कुठल्या तरी एका वायफट विषयाची चर्चा घडावी म्हणून अशा पद्धतीने येऊन जे काही आज नंगा नाच मोहिते पाटलाच्या गुंडांनी मार्केटवाडी गावामध्ये केला, त्या ठिकाणी महिलांना, तरुणांना, ग्रामस्थांना ज्या धमक्या दिल्या याचा मी निषेध करतो। ते मार्केटवाडीत आतापर्यंत मतदान झालं।